ते काय आपण दोघंच? वहिनींना हाक मारली होती मी, त्या म्हणाला तुम्ही सुरू करा. काय अर्थ आहे? आज रविवार आणि घरामध्ये असं शुकशुकाट. निदान मधु काका तरी आला. अरे बघ ना रे, तो नानू त्याला सांगितलं चल चल, तो ऐकतच नाही. स्वतःवर जाम चिडलाय. माई सुद्धा गप्प गप्पच. जोपर्यंत आपण सगळ्यांची मनं दुसरीकडे वळवत नाही ना, तोपर्यंत हे असंच वातावरण राहणार आहे घरामध्ये. हो ना. हे घ्या. मला काय वाटतं सगळ्यांना ना चार्ज केलं पाहिजे. अगं नुसतं म्हणत बसू नकोस, काहीतरी कर. तुला छानपैकी जमतं ते. काय रे? ए मोहन, आज रविवार आहे ना, हो. मग आज काहीतरी प्लॅन करूया का? म्हणजे पिक्चर वगैरे, म्हणजे सगळ्यांना एकत्र आणता येईल. गुड आयडिया. त्याशिवाय प्रत्येक जण आपापली खोली किंवा आपापला मूड सोडून बाहेर येणारच नाही. हो. छान आयडिया आहे. मी काय करायचं ते सांगा. मी एक काम करतो, मी जिलेबी आणि ढोकळा घेऊन येतो. हो चालेल ना. आणि मधु काका ती कच्च्या पपईची चटणी ती पण आणा. आणतो ना. पण विक्रांत हवा. काय आहे, आता खरं तर विक्रांतला आपल्या सगळ्यांची जास्त गरज आहे. आपल्यात राहिला ना तो विसरून जाईल ते सगळं. नाही, खरं आहे तुमचं. नाही तर मोनिकाचा विषय कधी संपणारच नाही, नाही का? जाऊ देत ना, नको तो विषय काढूस पुन्हा. हे पण मोहन, किती म्हटलं तरी हे सगळं खूप शॉकिंग आहे रे. म्हणजे या अशा गोष्टी, अशा घटना फक्त इतरांच्या घरात किंवा सिनेमात इथेच घडू शकतात असं वाटायचं मला. पण हे सगळं चक्क आपल्या घरात. जाऊ दे ना, आपल्याला सगळ्यांना ते विसरायचंय ना. ते पुन्हा पुन्हा कशाला उगाळता? हे बघा, आपण या क्षणाला आपल्या माणसाला सांभाळायला हवं. नंतर मग ते डिवोर्स आणि बाकीची प्रकरणं राहतीलच. त्याच्या डोक्याला काही कमी त्रास आहे का? आधीच या सगळ्याचा खूप त्रास झाला विक्रांतला. मी त्याला बोलून आणते. बरं. अरे आलाच. बस चहा आणते तुझ्यासाठी. नाही, बरं, मधु काका जिलबी आणि ढोकळा आणणार आहेत आज. आणि आज असं ठरलंय की सगळ्यांनी हा रविवार एकत्र घालवायचा आहे, गप्पा मारत. मस्तपैकी पत्त्याचा डाव टाकूया विक्रांत. खूप दिवसात ना असं रविवारी बसून पत्ते खेळलो नाही होतं. पण मी एक काम करतो, मी दादाला पण सांगतो. तू शिकत होतास ना तेव्हा पण खेळायचो ना पत्ते, तसा डाव टाकूया आज, मजा येईल जरा. काय? नाही पण आज मला खूप काम आहे, सो मला लगेच निघावं लागेल. अरे हे काय निघालास? चहा तरी घे. नाही चहा नको, मला ऑलरेडी खूप उशीर झालाय. रविवारी पण काम, याला काय अर्थ आहे? काका आता काय करणार, माझं कामच असं आहे की मलाच जावं लागेल. बाय, मी येतो. या, ज्याच्यासाठी एवढा सगळा प्लॅन केला तोच गेला. कामात मन रमवते स्वतःच, दुसरं काय. आता काय करायचं? मावशीला त्रास द्यायचा नाही हा, शाण्यासारखं वागायचं. आजी, हे घे. मी बाहेरचं काहीच खायचं नाही. दोघं दिवसभर बाहेर आहात ना, ठेपले दिले. तेवढाच पोटाला आधार होईल. मनू अगदी तुझ्यासारखं बोलते बरं का मालती. तेवढाच पोटाला आधार. तू आज जायची नाहीस ना ग हॉस्पिटलला? नाही ग, एकतर तुमचंही ठरलं होतं आज मंदिरात जायचं, आणि ताईचं काल संध्याकाळी काहीतरी फोनवर प्लॅनिंग सुरू होतं. मी अंदाज बांधला की ते आज घरी नसणार, म्हणून मी कालच हॉस्पिटलला सुट्टी टाकली. म्हटलं तिच्यामुळे तुमचं आज जाणं कॅन्सल नको व्हायला. अगं पण तसं चालतं ना हॉस्पिटलमध्ये. आता कुणाला तरी ईशा जवळ राहावं लागेल ना आजोबा. तिला एकटे टाकून कसं जाणार? मी माझी हॉस्पिटलमधली राहिलेली कामं उद्या करीन. डोंट वरी. हा असा विचार मोनिका कधी करायला शिकणार कोण जाणे. तुमच्या आईला असं म्हणायचं नाही हा, आम्हाला राग येतो. हो. बरं हे बघ, वेळेवर जेवून घे, नाही तर बसशील खेळत. नाही आजी. हो, आणि आराम कर बरं का.
एरवी घरी असतेस कुठे तो आराम करायला. बर चला, उशीर होईल, तिथे रांग वाढत जाईल. हो. मग परत यायला उशीर होईल आपल्याला. हं? निघा. ये. येतो. बाय. मनू, राहशील ना ग एकटी? हो ग आजी, डोंट वरी. आणि काही लागलं तर शेजारचे आहेत ना. हो तुम्ही जा बरं बिंदास. हो. आणि तिला झोपव लवकर, नाहीतर रात्री जागवेल अगं. हो आजी, बिंदास जा तुम्ही. हो, येते. बाय. आजी कुठे गेली? दूर गेली. आजीने झोपायला सांगितलंय, पण आम्हाला नाही झोपायचं. आम्हाला मावशी सोबत मस्ती करायची आहे. मस्ती करायची ना. आई पण भूर गेली, आजोबा भूर गेले. कोण राहिलं? मावशी आणि ईशा. ईशा कशा असतं ते पिल्लू? आले आले आले. नलायला काय झालं? ओ नाही 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 ग, नाही नाही नलायचं. छान बाल माझे ते. नाही नलायचं. काय झालं? आठवण आली? कुणाची आठवण आली? बाबा? बाबांची आठवण आली? हाक मार बघू बाबांना. बाबा बाबा, मला आठवण येते तुमची. मला भेटायला या. हं? चल चल, आता ना मी तुला एक गोष्ट सांगणार. कुठली गोष्ट सांगू? परीची. तर एक परी होती, अगदी तुझ्यासारखी गोड, गुलाबी गुलाबी गाल. बोल आत्या. हे काय? नाही, तू चक्क अगदी वेगळ्याच मूडमध्ये दिसतोयस. हातात खेळणं वगैरे. आत्या अगं, आता मी खेळणं कुणासाठी आणणार आहे? व्हॉट डू यू मीन? ते खेळणं तू त्या ईशासाठी आणलेस? आत्या, ती ईशा? तू तिला असं परक का करतेस? विक्रांत, ती परकीच आहे. ओके ठीक आहे, मी तिला भेटायला जाणार आहे. मोनिकाच्या घरी? हो, कारण ती मोनिकाच्या घरीच आहे ना सध्या. विक्रांत, अरे पण तू तिथे गेलास तर ती उगाच तमाशा करणार नाही कशावरनं? मला खरंच कळत नाही, तू माकडाच्या हाती कोलीत कशाला देतोयस? हे बघ, आता तिथे गेल्यावर काय करायचं ते मी बघेन, पण मला ईशाला भेटायलाच हवं, तिला पाहायलाच हवं. का म्हणजे तुला प्रेम वाटतं तिच्याबद्दल? आत्या, विक्रांत, मला खरंच कळत नाहीये ईशाबद्दल तुला नेमकं काय वाटतंय ते. अरे असं काय करतोस? आपण हजारो बालकांना जन्म देतो या हॉस्पिटलमध्ये. प्रत्येक बाळाचं कौतुक वाटतं आपल्याला. आय अग्री. बाळ आहे, बाळाचं कौतुक वाटतं, पण प्रत्येकाबद्दल प्रेम वाटतच असं नाही ना. आणि ते देखील ईशाचा सगळा इतिहास माहित असताना देखील तुला तिची ओढ वाटते? आत्या, इतिहास ईशाचा नाहीये, जो आहे तो मोनिकाचा आहे. आणि त्याच्याशी ईशाचा काहीही संबंध नाहीये, तिचा काही दोषही नाही. आणि हो, तू जो प्रश्न विचारलाय त्याचं जर खरं खरं उत्तर द्यायचं असेल तर मला ईशाविषयी काहीही प्रेम वाटत नाही ना, मला तिची ओढ वाटते. खरं तर मला काहीच वाटत नाही. मग तरी तिला भेटायला मोनिकाच्या घरी जायची गरज आहे का? आत्या, मी ईशाची जबाबदारी घेतलीये आणि स्वेच्छेने घेतली. त्यासाठी मी तुम्हा सगळ्यांशी भांडतोय. पण काल मी जेव्हा मानसीशी बोलत होतो तेव्हा अचानक माझ्या लक्षात आलं की ईशाची आणि माझी तशी फारशी ओळखच झाली नाहीये आणि मी त्यासाठी काही प्रयत्नही केले नाहीये. म्हणजे जे नातं आमच्यात जन्मतः नाहीये ते नातं किंवा बॉन्डिंग तयार करण्यासाठी मला तिला भेटायलाच हवं. आणि मी जर ते केले नाही तर उद्या जेव्हा वेळ येईल तेव्हा ती माझ्याबरोबर कशी राहणार, माझा स्वीकार कसा करणार?
हे तुझे काही अंगावर घेतोयस ना ते ते तुला आणि कुणालाही मान्य नाहीये मला माहिती, पण माझा शब्द खूप महत्वाचा आहे आत्या. अरे त्यावेळी भावनेच्या भरात आणि काहीही खऱ्या गोष्टी माहीत नसताना घेतलेला निर्णय होता तो. आत्या, मी ईशाची जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि माझ्या मनाविरुद्ध मी केवळ तो शब्द दिलाय म्हणून नाही. त्या बाळाबद्दल मला आधीही आस्था होती आणि आत्ताही आहे. ठीक आहे, मी काय बोलू. फक्त मोनिकाने तुला अधिक त्रास देता कामा नये याचीच काळजी वाटते मला. काय करत असेल बया आता देव जाणे. बस इकडेच थांब. हे घ्या दादा. संगोपन अनाथालय कुठे? सरळ जा मॅडम आणि लेफ्ट मार. ओके, थँक्यू. काय ग, काय बघतीयस टकाबका? आज आपण दोघीच. पणजी कुठे? पणजी तर देवळात गेली. पणजोबा पण गेले तिच्यासोबत. आपल्याला नाही घेऊन गेले. पण ते येणार परत. मस्त मस्त प्रसाद घेऊन येणार. खाशील तू? आजी तुझ्यासाठीच आशीर्वाद घ्यायला गेलीये. ती म्हणते खूप मोठं कर आमच्या ईशाला, खूप जग फिरू दे. पिल्लू माझं कशा असतंय ते. एक मिनिट. हॅलो हॅलो. हाय सलील. हाय. आज संडे स्पेशल कुठे जाऊया का? मला आवडलं असतं रे, पण आज मी होम अरेस्ट आहे. का ग, काय झालं? अरे आज आजी आजोबा देवदर्शनाला गेलेत टाउन साईडला आणि ताई सुद्धा घरी नाहीये. हो. सो आज मावशीची ड्युटी आहे. ओके फाईन. एक काम कर ना, हां तूच घरी ये ना. मी तिकडे पण चालेल का? म्हणजे हो ऑफकोर्स, आपण इथेच गप्पा मारू आणि कॉफी सुद्धा घेऊ. अरे वा, मला काय आवडेलच. आणि त्या निमित्ताने मला ईशासोबतही थोडा वेळ खेळता येईल ना. ओके देन, सी यू. चला बाय, भेटूया मग. बाय. कोण येणार रे? कोण येणार ईशाला भेटायला? हा, कोण येणार रे? मानसी मी आता इंटरव्ह्यूमध्ये आहे. मी तुला नंतर कॉल करते. ओके बाय. तुम्ही मोनिका देशपांडे का? हो. तुम्ही फोन केला होतात का? काय काम होतं? डोनेशन द्यायचं होतं. या. अरे मधू, हा काय पळून चाललायस ना? हा मी इकडे 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 इकडे. मी कशाला पळू? माझी नजर चुकवून तू पळून चाललायस, मला कळतंय. मी सारखं सारखं तेच बोलतो म्हणून ना. तुझं क्रोधासन सुरू होतं ना, म्हटलं कशाला त्यात अडथळा आणा. क्रोधासन कर कर, माझी चेष्टा कर. चेष्टा नाही रे नानू. पण नानू, अरे किती चिडचिड करशील. हे बघ, जे व्हायचं ते सगळं होऊन गेलेलं आहे. तू अगदी स्पष्टपणे त्यावर बोललास सुद्धा. मला सांग नानू, घरातलं हे वातावरण असंच ठेवायचंय का? सुटकी नाही ना. म्हणून म्हणतो नानू, आता तरी शांत हो रे.
अरे ही दळवी मंडळी मला शांत बसू देत नाहीयेत रे. त्यात तू सुद्धा आलास. अरे बापरे, म्हणजे ओरडा सण सुरू झालं वाटतं. कर कर, तू सुद्धा माझी चेष्टा कर. अरे पण तू सुद्धा त्या देशपांड्यांकडे जाऊन आलास, हे काही मला आवडलेलं नाहीये बर का. अलका आणि विजय त्या सलीलच्या घरी जाऊन आले. माई त्या आजींशी बोलली. यावर तुझं चिडून झालंय नानू. अरे मी चिडलो म्हणून सगळे जण स्वतःला वागायचं तसं वागतायतच ना. काही थांबले का ते? मला तर वाटतंय की मी एकटाच असा वेड्यासारखा त्या देशपांड्यांच्या विरोधात बोलतोय. तुम्ही सगळे तुम्हाला हवं तसंच वागणार. अरे एखादं व्यसन लागावं ना, तसा त्या मुलीचा तुम्हाला लळा लागलाय. लळा, ओढ लागली तिची, आणि त्यामुळे तुम्ही सगळे जण खोटं बोलताय. तसं असेल ना नानू, तर तिरस्कार आणि ओढ यामध्ये ओढ विजयी झाल्याचाच हा पुरावा आहे, नाही का? हा, पण त्यात नुकसान आपलंच होणार आहे ना. मधू, मला तर वाटतंय की हा विक्रांत सुद्धा खोटं बोलतोय. आता तो जर त्यांच्या घरी जाऊन आला तर मला काही नवल वाटणार नाही बरं का. तो सुद्धा आता लवकरच जाऊन येतो का नाही ते बघ. अरे बाबा शांत हो ना. हो, आता मी शवासनच करतो. मी लागतो तयारीला. हो. हॅलो. हाय, ये ना. हो. अरे वा. कोण आलं? हॅलो ईशा. कोण आलंय बघ, कोण आलंय. आम्ही वाट बघत होतो सलील काकाची. काय सांगत होतो आम्ही मावशीला? आम्हाला शिट्टी ऐकायचीये. हो, सलील काका वाजवतो तशी शिट्टी. बघा, मावशी तर काकाला आल्या आल्या शिट्टी वाजवायला सांगते. लोक काय म्हणतील? असू दे म्हणावं, पण आम्हाला शिट्टी ऐकायची म्हणजे ऐकायची, नाहीतर आम्ही चिडतो. हा, जेवण झालं तुझं? हो, आत्ताच झालं. उभे उभे पटकन जेवून घेतलं. काय ना, आम्ही जाग्याच आहोत, त्यामुळे सारखं आम्हाला घेऊन बसावं लागतं. आई कशा आहे? आई बरी आहे, पण मोनिका नाहीये का घरी? नाही. पण ती गेली कुठे अशी बाळाला सोडून? खरं सांगू, नको विचारूस, कारण मलाच माहित नाही. इट्स ओके. ओ, काय झालं काय झालं बघा, आम्ही आधीच सांगत होतो ना शिट्टी वाजवायला. थांबा, मी आणते दुपट. काय झालं? मावशी कुठे गेली? 2 मिनिट. हा, 2 हे अच्छा, असं होय. मानसी, पण आज तुला घरात असं पाहून मला फारच वेगळं वाटतंय. वेगळं म्हणजे? अगं वेगळं म्हणजे आपण आतापर्यंत मोस्टली हॉस्पिटलमध्ये भेटलोय किंवा कॉफी शॉपमध्ये भेटलोय, पण आज घरात तू अशी कामं करतेस, बाळाचं अगदी छान दुपटं वगैरे. म्हणजे एखादी गृहिणी असते ना, तसं वाटतंय मला. बघ, मी गृहकृत्य दक्ष आहे की नाही याची परीक्षा घेऊ शकतोस तू. अरे बापरे. झोपली का ईशा? छे छे, दुपट टाकलं तरी बघ कशी बघतीये टकामका. ईशा, अगं आता झोप ना. तुझ्या मावशीशी मला गप्पा मारायच्या आहेत. आधीच तुझी मावशी मला वेळ देत नाही, ती बिझी असते. मग मी बोलणार कधी? त्यांना सांग आम्हालाही खेळायचंय मावशीशी. हो. ती सोडून गेल्यावर मग कोण भेटणार आम्हाला? सांग काकाला.